नमस्कार. टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्र्याची पुन्हा मोठी घोषणा. चला पाहूया काय आहे अपडेट. राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 पावसाळी अधिवेशनात सादर केले जाणार आहे. महिला शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना मिळावी यासाठी सर्वसमावेश धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की राज्यातील कृषी क्षेत्रात 81% अधिक महिलांचा सहभाग आहे. बहुतांश कृषी धोरणे व शासकीय योजना पुरुष केंद्रीय आहेत. कृषी योजनाचा लाभ महिलांना मिळावा यासाठी जमिनीची मालकी ही अट असल्याने मोठ्या संख्येने महिला शेतकरी योजनापासून वंचित राहतात. कुटुंबाच्या किंवा सामुदायिक जमिनीवर शेती करणाऱ्या महिला तसेच मत्स्य व्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, वन उपजव संकलन यासारख्या पूरक व्यवसायामध्ये कार्यरत महिलांनी शेतकरी म्हणून मान्यता मिळत नाही. या पार्श्वभूमीवर हे विधेयक तयार करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेली आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.